पहिला दरोडा आमच्या दहामारी गावात पडला. तर या गावाला त्याच्यामुळे दहामारी बट्टाची दहामारी गाव असं नाव पडले. व्यापारी जुन्या काळी म्हणजे आमच्याकडे सावकारकी असायची सर्व गावांची. आमच्याकडे जुनी बँक आमची समजा. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये असणारे धामार हे गाव, या ठिकाणी इसवी सन 1879 मध्ये क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी धामारे येथे आपल्या सशस्त्र उठावाची सुरुवात केली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारण्यासाठी त्यांना आर्थिक साधनांची गरज होती. त्यासाठी त्यांनी सहकाऱ्यांसह ब्रिटिश सरकारशी संबंधित महसुलाची रक्कम ज्या ठिकाणी ठेवली जात होती त्या संपन्न व्यापाऱ्याच्या वाड्यावर धाड टाकली. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार त्या व्यापाऱ्याचे नाव फौजमल फतेचंद सांकला असे होते. ब्रिटिश सरकारकडे जमा होणारा महसूल त्यांच्या घरात ठेवला जात असल्याचे उल्लेख देखील आपल्याला आढळतात. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत धामारी या गावामध्ये. तर या गावामध्ये क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी 1879 साली एक दरोडा टाकला. तर तो दरोडा टाकला गेला ह्या मागच्या वाड्यावरती. तर या वाड्याचे त्यावेळेस जे मालक म्हणजे सावकार होते तर हे फौजमल फतेचंद सांकला हे होते. आणि यांच्या वाड्यावरती वासुदेव बळवंत फडके यांनी दरोडा टाकून मिळणारी रक्कम जी आहे ही इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी एक शस्त्र खरेदी करण्यासाठी वापरली गेली होती. तर या वाड्याच्या दरवाजावरती आजही आपल्याला पुराडेचे घाव पाहायला भेटतात. तर त्याविषयी अजून काय आपल्याला माहिती ते देणार आहेत ते सांकला परिवाराचे 5वे वंशज जे आहेत अभिषेक सांकला हे आता आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपण पुढील माहिती जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव अभिषेक चंपालाल सांकला, राहणार धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आमची 5वी पिढी आहे. आमच्या वडिलांची म्हणजे माझा आजोबा 5वी पिढी अभिषेक चंपालाल हेमराज पालचंद फौजमल अशी. फौजमल सांकला यांच्या काळात वासुदेव बळवंत फडके यांची बंडाची धामारी म्हणून आमच्या गावाला नाव पडलं. वासुदेव बळवंत फडके यांची इथे बंड पुकारलं त्यावेळेस पहिलं सशस्त्र लढा झाला धामारी गावात, म्हणून आमच्या गावाला धामारी हे गाव बंडाची धामारी असं पुकारलं जातं. वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या काळामध्ये ह्या गावावरती सशस्त्र लढा पुकारला होता. त्यावेळेस त्यांनी आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांनी सुरुवात सशस्त्र घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे किंवा सनद घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी त्यावेळेस दरोडे टाकायला सुरुवात केली. गावावरती हे दरोडा टाकला त्यावेळेस त्यांनी सर्व म्हणजे जे सावकारकी हे लुटमार करून ते पैसे त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारण्यासाठी सशस्त्र घेण्यासाठी ते पैसे वापरले गेले. आमचं गाव हे सगळं जुनं वेशीच्या आतमध्ये राहिलं होतं. आमच्या आजोबाच्या पंजोबांच्या काळात इथं हे पहिला दरोडा आमच्या दहामारी गावात पडला. तर या गावाला त्याच्यामुळे दहामारी बट्टाची दहामारी गाव असं नाव पडले. आता या वाड्यात काय काय आहे म्हणजे जसं या वाड्यात कसं आहे म्हणजे वाडा आतमध्ये कसा आहे? वाड्यामध्ये जुन्या काळी इथं माती याला माळवत माती अशी होती. जुन्या काळची वस्तू वास्तू आमची. अजून आम्ही त्याला काही रिनेशन केलेलं नाही. तुम्ही ना मागच्या एक व्हिडिओ मध्ये तुमचं पाठी तळगळ असं काय पण आहे? तळघरे जुन्या काळी होते. लोक म्हणले मी तर नाही पाहिलेलं पण आमच्या आजोबांच्या काळात म्हणायचे आहे म्हणून. अच्छा, खंडोबाला जायला पोयार मार्गे असे असायची वचुने. किती लांब आहे काय ते म्हणून नाही असू शकतं. अच्छा अच्छा. म्हणजे ज्या वेळी हा दरोडा पडला त्या पिढीचे तुम्ही 5वे वर्ग. 1879 साली पडला आणि माझी 5वी पिढी. माझ्या बंडाची धामारी नाव त्याच्यामुळे पडलं. बालचंद फौजमल, नंतर हेमराज बालचंद, अभिषेक चंपालाल हेमराज बालचंद फौजमल अशी 5वी पिढी. म्हणजे एवढ्या 5वी पिढीपासून मी व्यापार वगैरे तेव्हा आमचा व्यापारी जुन्या काळी म्हणजे आमच्याकडे सावकारकी असायची सर्व गावांची. आमच्याकडे जुनी बँक आमची समजा. तेव्हापासून एक घर असंच आहे. त्याला काय खोललं नाही काय नाही काय नाही. तर मंडळींनो, हे समोर दिसतात ते आपल्याला सांकला परिवाराचे 5वे वंशज आहेत. यांच्या पूर्वीच्या पिढीमध्ये या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांनी या वाड्यावरती दरोडा टाकला
त्यावेळेस होणारी ही घटना थोडीशी दुःखदायक असू शकते या परिवारासाठी. पण आजचे हे 5वे जे वंशज आपल्या समोर उभे आहेत यांना त्या गोष्टीचा नक्कीच आनंद असायला पाहिजे की आमच्या त्या काळामध्ये एक स्वातंत्र्य निर्मितीसाठी शस्त्र खरेदी करण्यासाठी जो दरोडा पडला त्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या आपल्या वंशजांचा किंवा आपल्या वाड्याचा आपल्या गावाचा हातभार लागलेला आहे. त्यामुळं आत्ताच्या पिढीने ही गोष्ट तर नक्कीच स्वाभिमानाने सांगितली पाहिजे. आणि विशेष म्हणजे दरोडा पडणे इतकं हे गाव आणि हा परिवार त्या काळात एक असं भारदास्त किंवा आपण सावकार होते ही एक गोष्ट अभिमानाची आज आपण यांच्या समोर नमूद करतोय. वासुदेव फडके स्मारक होते आता पुढल्या आठवड्यात. हा हा म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांचे स्मारक उभारणार आहे. काय मंदिर आहे ते पुढे वेश हा. वेशीवर पूर्ण हा. नाव- नाव दिले अच्छा 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 क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके असं नाव दिलेले हा हा आणि कलेक्टरने ते मंजूर केलेले. हा. उद्या त्यांना बोलवलं का हा अच्छा. या दरोडा टाकलेल्या घटनेचे महत्त्व असे होते की फडके यांचा उद्देश केवळ वैयक्तिक संपत्ती मिळवणे नव्हता. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र चळवळ उभारण्यासाठी आर्थिक साधने मिळवणे हा त्यांचा मोहिमेचा भाग होता. पुढे त्यांनी पुणे, शिरूर आणि खेड परिसरात अशा अनेक धाडी घातल्या. विशेष बाब म्हणजे धामारीतील त्या ऐतिहासिक वाड्याचे काही अवशेष आणि समोरील भिंत आपल्याला आजही त्या ठिकाणी पाहायला भेटते. त्यामुळे धामारी हे फडके यांच्या क्रांतिकारी कारकिर्दीच्या सुरुवातीशी जोडलेले एक महत्त्वाचे ठिकाण आहे. समोरच आपल्याला दरवाजावरती कुऱ्हाडीचे घाव घातलेले व्रण दिसत आहे. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अशी पण एक माहिती भेटते की हा दरोडा टाकण्यासाठी धामारी गावातील गावकऱ्यांनीच फडके यांना मदत केल्याचे बोलले जाते. कारण फडके यांनी ज्या रात्री या वाड्यावरती दरोडा टाकला त्या रात्री ते याच वाड्यात मुक्कामी होते. म्हणजेच धामारी गावातील लोकांनी फडके यांना सशस्त्र क्रांतीसाठी एक निधी उभारण्यासाठी एक मदतच केली असं म्हटलं जाईल. तर त्या काळामधील धामारी गावातील लोकांनीही आपल्याला स्वातंत्र्यासाठी एक उठाव करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या फडके यांना एक मदत केलेली आपल्याला पाहायला भेटते. तर मंडळी आज आपण आलो होतो धामरी या गावामध्ये आणि या गावामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी प्रथम जो दरोडा टाकला त्या वाड्याचे चित्रीकरण आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. आणि त्या वाड्याचे जे 5वे वंशज आहे त्यांनी आपल्याला या दरोड्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा. तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.